गेली अनेक वर्ष मराठी सोबतच हिंदी मालिका आणि सिनेमे गाजवणारी अभिनेत्री म्हणजे रेशम टिपणीस. जिवलगा, आपण यांना पाहिलत का, सत्वपरीक्षा, आधार, मृगजळ, अस्तित्व, बकुळा नामदेव घोटाळे यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटात त्यांनी काम केलं. याशिवाय असंख्य मराठी आणि हिंदी मालिकेत त्या झळकल्या. त्यांचे संपूर्ण आयुष्य चढ उतारांनी भरलेलं आहे. अवघ्या 19व्या वर्षी त्यांनी अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. 20व्या वर्षी लग्न केलं. पुढे 2 मुले झाली. मात्र दुर्दैवाने काही वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला. सिंगल मदर म्हणून मुलांची जबाबदारी सांभाळून त्यांनी अभिनयात आपलं करिअर केलं. आता त्यांची दोन्ही मुले मोठी झाली असून त्यांच्याप्रमाणेच कला क्षेत्रात कार्यरत आहेत. चला तर जाणून घेऊया त्यांची मुले नक्की काय करतात. 1992 साली आलेल्या जिवलगा या मराठी चित्रपटातून रेशम यांनी अभिनय क्षेत्रामध्ये प्रवेश केला. पुढच्याच वर्षी आलेल्या बाजीगर सिनेमातून त्या हिंदी मनोरंजन विश्वातही दाखल झाल्या. याच काळात त्यांची ओळख हिंदी अभिनेते संजीव शेठ यांच्याशी झाली. पुढे ते प्रेमात पडले आणि लगेचच या दोघांनी लग्न केलं. त्यावेळी रेशमताई अवघ्या 20 वर्षांच्या होत्या, तर संजीव यांचं वय 32 वर्ष होतं. लग्नानंतर एका वर्षातच त्यांना ऋषिका नावाची मुलगी झाली. पुढे काही वर्षांनी त्यांना एक मुलगा देखील झाला. त्यांनी त्याचं नाव मानव ठेवले. एकीकडे आपला संसार आणि दुसरीकडे आपले करिअर अशी तारेवरची कसरत या काळात त्यांना करावी लागली. पुढे काही वर्ष त्यांचा सुखाचा संसार चालू होता. मात्र अचानक पती पत्नींच्या नात्यात वितुष्ट आले. शेवटी दोघातले मतभेद विकोपाला गेले आणि 2004 साली लग्नानंतर 11 वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. त्यावेळी त्यांची मुलगी 10 वर्षांची तर मुलगा 6 वर्षांचा होता. 2 लहान मुलांची जबाबदारी त्यांच्यावर पडली. रेशम यांनी खचून न जाता मोठ्या धीराने या परिस्थितीचा सामना केला. अधिक जोमाने त्यांनी आपलं करिअर सांभाळत लहान मुलांचे पालनपोषण केले. आता त्यांची दोन्ही मुले मोठी झाली असून आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवून कला क्षेत्रात उतरली आहेत. रेशमताईंची मुलगी ऋषिका ही मल्टी टॅलेंटेड असून अनेक क्षेत्रात कार्यरत आहे. सुरुवातीला तिने फोटोग्राफीचं शिक्षण घेतलं आणि प्रोफेशनल फोटोग्राफर म्हणून काम केलं. ऋषिका शेठ फोटोग्राफी या ब्रँडनेमखाली तिने अनेक सेलिब्रिटींचं फोटो सेशन केलं आहे. नंतर ती दिग्दर्शन क्षेत्रातही उतरली. काही म्युझिक अल्बमचं दिग्दर्शनही तिने केलं आहे. याशिवाय तिची स्वतःची जाहिरात एजन्सी देखील आहे. आता ती ऑक्सिडाइज ज्वेलरीच्या व्यवसायात देखील उतरली आहे. फोटोग्राफर, डायरेक्टर, लेखिका, कंटेंट क्रिएटर, बिझनेस अशा सर्व क्षेत्रात ऋषिका आपला वेगळा ठसा उमटवत आहे. रेशम यांचा मुलगा मानव ह्याच्याबद्दल बोलायचे तर मानवने व्हिडिओ एडिटिंगचं शिक्षण घेतलं आहे. तो एका प्रोडक्शन हाऊससाठी व्हिडिओ कंटेंट एडिटर म्हणून काम करतो. तसेच तो VFX आणि ग्राफिक डिझायनिंगचं प्रशिक्षण घेतोय. लवकरच तो VFX आर्टिस्ट म्हणून सिनेमा क्षेत्रात पदार्पण करणार आहे. अशा प्रकारे मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या रेशम टिपणीस यांची दोन्ही मुले ऋषिका आणि मानव मनोरंजन क्षेत्रात नाव कमावत आहेत. घटस्फोटानंतर रेशमताईंनी मोठ्या कष्टाने आपल्या मुलांचं संगोपन केलं. या काळात अभिनयातील करिअर, मुलांचं संगोपन अशी तारेवरची कसरत करत त्यांनी मुलांना मोठे केले. त्यांच्या दोन्ही मुलांना त्यांच्या केलेल्या कष्टाची जाणीव आहे. आता ते दोघे आपल्या आईच्या कलेचा वारसा पुढे चालवत असून मनोरंजन क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवत आहेत.